अल्बेनियामध्ये मी अनिकेत, माझ्यासोबत आहे प्राप्ती आणि माझ्याचे मित्र आहेत सुमित आणि मयूर. आम्ही एवढे लोक आलेलो आहोत अल्बेनियामध्ये फिरायला. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत तिराना इथे. हे अल्बेनियाची राजधानी आहे. अल्बेनिया हा युरोपमधला एक गरीब असा देश आहे ज्याची करन्सी आहे अल्बेनियन लेक आणि जिथं अल्बेनियन ही भाषा बोलली जाते. सो अल्बेनिया हे साऊथ साईडला येते, ग्रीसच्या बाजूला. सो असा आहे काही परिसर अल्बेनियाचा. चला तर जाणून घेऊ आम्ही कसं पोचलो अल्बेनियामध्ये. ही आहे आमची एअरलाईन जी आम्ही मेमिंगन एअरपोर्ट जर्मनीतून घेतली होती. ती आम्हाला तिराना इथे ड्रॉप करणार. हाय प्राप्ती. हाय. कुठे चाललंयस? अल्बेनिया. काय बघणार आहे अल्बेनियामध्ये? माहीत नाही, मी अजून साईट वगैरे बघितली नाही आहेत. काय काय आहे ते तिथे गेल्यावरच कळणार आहे की आम्ही काय बघणार आहोत. आय हॅव नो आयडिया. एक्सायटेड? येस. मागच्या ट्रिपमधनं अजून बाहेर आलो नाही आणि लगेच ही ट्रिप आहे, त्यामुळे या ट्रिपबद्दल काही इन्फॉर्मेशन घ्यायला वेळच नाही मिळाला. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत तिराना इंटरनॅशनल एअरपोर्टला. विज एअर ही हंगेरीची एअरलाईन आहे. त्याचं हेडक्वार्टर बुडापेस्ट इथे आहे. एअरपोर्टला पोचल्यानंतर पहिली ॲक्टिव्हिटी आहे कार रेंटल कार घेणे. सिलेक्ट रेंट कार. इथून आम्ही घेतलेली आहे कार आणि आम्ही ही स्कोडा ऑक्टाविया बुक केली होती, तशी आम्हाला स्कोडा ऑक्टावियाच मिळालेली आहे. आणि ही कार आहे आता आमची पुढच्या 5 दिवसांसाठी राहील आमच्यासोबत. आणि अल्बेनियामध्ये आम्हाला खूप चांगले आणि वाईट एक्सपिरियन्स येत आहेत. ते आता आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात एक्सप्लेन करतो. प्राप्ती, तुला काय म्हणायचं आहे अल्बेनियाबद्दल? युरोपमध्ये आहोत असं वाटतच नाही आहे. पार्किंग, ड्रायव्हिंग, ॲडव्हेंचर्स एका दिवसातच बघितले. आता बघू अजून काय ॲडव्हेंचर्स बघतोय. हो, तर पहिला तर आमचा एक्सपिरियन्स इमिग्रेशनमध्ये खूपच खतरनाक होता. त्याच्यामध्ये आम्हाला खूप वेळ वाट बघायला लागली. त्यांना माहीतच नव्हतं की कसं करायचं इमिग्रेशन. तर असे काही आहेत आमचे एक्सपिरियन्स जे आम्ही हळूहळू शेअर करू. असं आहे तिराना कॅपिटल सिटीचं पार्किंग, जे तुम्ही बघू शकता रस्त्यावरती. आणि काल रात्री तर अजूनच गाड्या होत्या पार्किंगला, तर आम्हाला दुसरीकडे पार्किंग स्पॉट शोधावं लागलं होतं. तिराना युनिव्हर्सिटी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अल्बेनियामध्ये फिरायचं असेल तर कॅश ही लागतेच. I would like to exchange these euros. आणि युरोज एक्सचेंज झाल्यानंतर आणि त्यानंतर आम्ही केलेलं आहे ब्रेकफास्ट तिरानामध्ये. आणि आम्ही लगेच चाललेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला, ते आहे बेरात. बेरातमध्ये आम्ही घेतलेले वॉकिंग टूर आणि मी तिथलं ट्रॅडिशनल अल्बेनियन फूड ट्राय करणार आहोत. तिथं भरपूर सारे रेस्टॉरंट्स आहेत, ते खूपच छान आहेत. तर चला तर बघूया आपण. बेराटच्या रस्त्यावरती असताना आम्हाला खूपच अशी छान अशी टेकडी दिसलेली आहे, जिकडे ऑलिव्हचे खूप सारे फील्ड्स आहेत. तर ते बघण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत या नवीन जागी, जी ॲज अ टुरिस्ट अट्रॅक्शन पण नाही आहे, पण अशीच एक लोकल जागा बघत आहोत. आता आम्ही ठरवलं आहे की वरती थोडं टेकडीवरती चढून जायचं आणि तिथून दुसऱ्या बाजूचा चांगला व्ह्यू येतोय का सिटीचा, तो बघायचा. ते कुठं चालले गवतातून? कुठेतरी कुणाच्या तरी शेतात घुसले होते. अशी सुंदर अशी फुले आणि या फुलातून चाललेलो आम्ही. आणि मयूर, हे सगळे जे झाडं दिसत आहेत ही सगळी ऑलिव्हची झाडं आहेत. आणि ही जागा आम्ही अंदाजपंचे धागोदर्श अशी शोधून काढलेली आहे. माहीत नाही, आम्ही असंच आलेलो आहे चालत. अशी फुलं आहेत तिकडे. हां हां, गुड. आणि हे जे आहेत हे ऑलिव्हच्या ट्रीज आहेत जे लावलेले आहेत. आय थिंक ही प्रायव्हेट प्लेस असं वाटतंय. मला पण वाटते प्रायव्हेट प्लेस आहे म्हणून. ऑलिव्हला अजून काही दिसत नाही आहे काय आलेलं. वरती चढून गेल्यानंतर आम्हाला मिळाले ते अल्बेनियन काका, जे अल्बेनियन भाषामध्ये बोलत होते. तर आम्ही त्यांच्याकडे खुणा करून बोलत होतो. कधी करा इंडियन. आम्हाला भेटलेले अल्बेनियन काका हे शेळी चरायला घेऊन आले होते टेकडीवरती.
ज्याच्यासोबत आम्ही कम्युनिकेट करायचा ट्राय केला पण थोडं अवघड होतं. आणि आता हे झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत बैराटच्या दिशेने. आणि आता मी ड्राईव्ह करून पोचलेलो आमच्या आजच्या एअरबीएनबीच्या इथे. गाडी झालेली पार्क आणि आता आम्ही चाललेलो आहे आत. आणि असा आहे परिसर. इथं आहे ऑरेंजचं हे झाड आणि अजून वेगवेगळी झाडं लावलेली आहेत तिथं एअरबीएनबीच्या परिसरामध्ये. आता आम्ही जाऊन सर्वप्रथम करणार आहोत चेक इन. आणि अशी काय आहे एंट्री आमच्या एअरबीएनबीची. ज्यांचं हे एअरबीएनबी आहे त्यांचा मुलगा आम्हाला एअरबीएनबी दाखवायला आलेला आहे. आता एअरबीएनबीच्या बाहेर अजून वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. तर तोच मुलगा फक्त इंग्लिश बोलतो आणि बाकी लोकांना इंग्लिश एवढं येत नाही. तर जर एअरबीएनबी बघितलं तर त्याच्यामध्ये कार्पेट टाकलेलं आहे. आपण जिथून वॉक करतो तिथं जायला वगैरे. आणि आत्ता सध्या आम्ही बघत आहोत बाथरूम हे फार मोठं बाथरूम आहे. आणि बाथरूम बघितल्यानंतर आता आम्ही बघणार आहोत रूम. एअरबीएनबीमध्ये चेक इन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत बेरात इथं. तर अशी काही आहे बेरातची इनिशियल वाइब्स. आणि आता आम्ही सर्वप्रथम करणार आहोत लंच इथे. बेरात में आके मजे कर रहे. ये शायद ये अंगूर म्हणजेच द्राक्ष ऑथेंटिक अल्बेनियन जेवण जेवण्यासाठी आम्ही एक शोधून काढलेलं रेस्टॉरंट. हे खूपच भारी आहे खाण्यासाठी. आणि हे आपल्यासारखं इंडियासारखं लसूण बांधलेलं आहे. तिथं लसणाची रिंग बनवलेली आहे त्यांनी. हे रेस्टॉरंट. जर हे रेस्टॉरंट बघितलं तर फार जुन्या काळातलं रेस्टॉरंट आहे असं वाटतंय. इथं एक ऑथेंटिक अल्बेनियन जेवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर चला आपण आता बघूया. तर इथं खाली अशा वाईनच्या किंवा बिअरच्या बॉटल जमिनीखाली अशा लाईट्समध्ये ठेवलेल्या आहेत. काही युनिक केलेलं आहे. खूपच भारी आहेत. आणि वेगवेगळे हत्यारं पण ठेवलेले आहेत. जसं आलेलो आहोत तेरा क्या था नाम भूल गया. तेरादित इबरातीत त्रादिता इबरातीतमध्ये आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. चाललेलं आहे सलाड, वेगवेगळे चीज, ऑलिव्ज, मार्मलेड, जॅम अँड सलाड अगेन अँड ब्रेड. दिस इज अल्बेनियन ब्रेड. आमच्या मेनूमधलं राहिलेलं आयटम व्हेज प्लॅटर, व्हेजिटेबल्स, हे स्पिनाच आहे आणि हे चीज अँड देन दिस इज चीज बॉल. पोट भरून लंच झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत वॉकिंग टूर करायला. जिथं आम्ही फिरणार आहोत बेरातच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून. आता आम्ही चाललेलो आहोत बैराट सेंटरमध्ये, मेडिवल सेंटर. आणि प्राप्ती विथ सनग्लासेस अँड वी आर रोमिंग इन बैरात. तर हे असं आहे सिटी सेंटर. आणि हे आमचे टूर गाईड अल्बेनियामध्ये मिस्टर ब्रुनो. बैरातमध्ये राहतात ते. बॉर्न अँड ब्रॉट अप इन बैरात. त्यांचं शिक्षण तिरानामध्ये झालेलं आहे. आणि असं काय आहे हे मेडिवल सेंटर. आणि हा जुना ब्रिज बैरातचा. इथं ओटोमन जे साम्राज्य होतं, टर्किश साम्राज्य, त्यांच्यामध्ये त्यांनी जी वाईट घरं बनवलेली होती त्याची ही वाईट घरं खूप वारं सुटलेलं आहे. तर असं आहे कॅसल ते डोंगरावरती बनवलेला. आणि अशी सगळी वाईब्स इथली. तर बैरात ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. जसं की आपण बघितलं इथं ओटोमन एम्पायरनं राज्य केलं होतं. तर स्लोवेनिक ओल्ड लँग्वेजमध्ये बेलग्राड असा एक वर्ड होता, त्याचाच अर्थ आहे व्हाईट सिटी. त्याच्यानुसारच बैरात हे नाव डिराईव्ह झालेलं आहे. बैरात की गलियों से प्राप्ति काय खाता है तो? प्राप्ति गलियों में लेज खाता है प्राप्ति. ऑरिगेनो फ्लेवर जो तिला आज आतापर्यंत मिळाला होता तो ऑरिगेनो फ्लेवर खात चाललेलं जाता. काय करत आहे प्राप्ती तू बैरातमध्ये? मला ताप आला आहे पण तरी सुद्धा मी 2 तासांची गाडी
करत आहे कारण मला आता दिवस वेस्ट नाही घालवायचा आहे आणि चांगली इन्फॉर्मेशन मिळत आहे. हां, तर आम्ही आता गायडेड टूर करत आहोत आणि असा आहे माझ्या पाठीमागे थोडक्यात बराचसा परिसर जो आम्ही एक्सप्लोर करत आहोत. आता नेक्स्ट स्टॉप आहे आमचा चर्च, इथलं बघणार आहोत. तर चर्च, कॅसल आणि ओल्ड ब्रिज आपण बघितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी. तसंच आता चर्च बघणार आहोत आणि कॅसल. Interesting. In Orthodox religion, is a table behind. We say epitaph. Epitaph is like a funeral of Jesus Christ, and every Black Friday, Good चाललेलो आहोत कॅसलकडे. तर कॅसलला जाण्यासाठी असा काही रस्ता आहे. त्याच्या सगळ्या बाजूनं गाड्या लावल्या आहेत. रस्त्यावरती पार्किंग चालतं इकडे. Teach me the language of rustling leaves, stories. तर हा आमचे पाथवे, ज्या मी पाथवेमधून हाईक करत, हा छोटासा हाईकच आहे ज्यामध्ये खूप स्टीप आहे. कॅसलची उंची सर साधारण 1200 मीटर तर असेलच. तेवढा उंचावरती तो कॅसल आहे आणि असा आहे काही रस्ता त्याच्यातून आम्ही चाललेलो आहेत. आणि हे आहेत आमचे गाईड. ते नाईस व्ह्यू म्हणून मोटिवेट करत आहेत. त्यांना वाटतं की आम्ही आता इथनंच माघारी जाणार आहे. Caught in the rhythm of the stars and the moon. शेवटच्या राहिलेल्या स्टेप्स आणि प्राप्ती. आणि हा आमचा आहे व्ह्यू. आमचे मेंबर्स, दमलेले मेंबर्स सगळे चालत आहेत आणि आहे मी जो दमलेला नाही अजून. मला दमवायला अजून 2 टेकड्या तरी पाहिजेत. And how are you feeling after this trail? We conquered. Conquer what? Gossip. मजा आ गया मयत एकदम मजा आ गया हाइक करके. मजा आ गया. प्राप्ती, no words to say. You should. And finally we are walking toward the beautiful viewpoint of this castle. आणि हा काही कॅसलचा भाग जो वरती अजून आहे. कॅसल आता बंद झालेला आहे बहुतेक 5 वाजल्यामुळे. पण इथे हा आहे झेंडा अल्बेनियाचा. त्याच्यामध्ये रेड कलर म्हणजे ब्रेवरी, ज्या त्यांच्या सैनिकांनी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत, ब्लडचा शेड आहे तो लाल म्हणजे. आणि काळे 2 ईगल्स म्हणजे विक्ट्री, म्हणजे विजय, डबल विक्ट्रीसाठी 2 ते ईगल आहेत झेंड्यावरती, असा त्याचा अर्थ आहे यांच्या झेंड्याचा. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत व्ह्यू पॉईंटच्या इथे. इथून असा सुंदर असा व्ह्यू येत आहे. बेरात वरून बघू शकतो आपण कॅसलवरून. आणि प्लस ओसूम इथे एक नदी आहे, त्या नदीचा व्ह्यू आणि झेंडा फडकण्याचा आवाज खूपच मोठा आहे. बघूया आपण कसं दिसतं. ऑलमोस्ट वैसा ही है. देख एक कैसल stanno facendo su ऐसा व्यू. parlo stanno प्राप्ति कैसा लग रहा है? लोक इकडे आहे नदी आणि हा अजून एक सिटीचा व्ह्यू. तर हे आहेत कार्पेट जे आपण बघितले होते एअरबीएनबीमध्ये टाकले होते. असं हे सुवेनियर शॉप, सुंदर असं सुवेनियर शॉप आम्हाला कॅसलवरती ओपन मिळालेलं आहे. मेन म्हणजे हे कार्ड पेमेंट ॲक्सेप्ट करता येतं, त्याच्यामुळे आम्ही इथं करणार आहोत थोडीफार शॉपिंग. ते आहे सुंदर अशी पेंटिंग. मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ ट्रिप, ऑलवेज सिलेक्टिंग द सोवेनियर्स.
ऑलिव्ह ऑइल पण ठेवले त्यांनी सोविनियर शॉपमध्ये विकायला. ही राखी यांचे ड्रिंक्स. बेरात कॅसल आणि सोविनियर शॉप एक्सप्लोअर झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत खाली बरातमध्ये. आम्ही सोविनियर शॉपमधून घेतलं होतं कार्पेट. जसं की आपण बघितलं एअरबीएनबीमध्ये कार्पेट टाकलं होतं. तर कार्पेट टाकायची इकडे काही ट्रॅडिशनल आहे असं वाटतंय. सो आम्ही एक कार्पेट इथून विकत घेतलेलं आहे ॲज अ सोविनियर. आता इलेक्शन आहे बराचचं, त्यासाठी पोलीस लावलेले आहेत कामावरती. आणि अशी काय आहे बेरात सिटीचा नाईट व्ह्यू. अशी संध्याकाळची अशी सुंदर अशी छान दिसते बेरात सिटी. खूपच भारी दिसते आणि भारी भारी लाईटिंग पण केलेलं आहे. तर अल्बेनिया. तर अल्बेनिया या देशाबद्दल झालं तर यांना 1912 साली स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ओटोमनमधून साम्राज्य होतं त्याच्यापासून म्हणजे. आणि अल्बेनियामध्ये बघायला झालं तर हॉस्पिटॅलिटी खूप चांगली आहे, बट गाडी चालवणं खूपच कठीण आहे. इंडियापेक्षा बेटर आहे, इंडियापेक्षा एवढाही वर्स्ट नाही आहे. पण हॉर्न वाजवला जातो इकडे. युरोपमध्ये पहिल्यांदाच हॉर्न ऐकायला मिळाला. मीही हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवायला जरा बरं वाटलं मला. इंडियामध्ये पण आपल्याकडे खूपच हॉर्न वाजवला जातो, इथं प्रमाण तसं कमी आहे. इथं हार्श ड्रायव्हिंग आहे. पार्किंग तर खूपच वर्स्ट आहे, खूपच वर्स्ट. देर इज नो वर्ड फॉर पार्किंग. आता आपण जाणून घेऊ बाकी लोकांच्याकडून त्यांना कसं कसं वाटतंय. प्राप्ती. माझं मत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इंडियापेक्षा पण जरा वाईट कंडिशन आहे इकडे. ड्रायव्हिंग आणि पार्किंग ॲडव्हेंचरस आहे. सुमित, what do you want to say about Albania? You are just laughing. It's India 10 years back. India 10 years back. There is only one comment. Yes. Good experience with Balkan countries, so let's explore. After Romania, this one is the another Balkan one which I'm exploring, so let's see what vibes it gives. तर असा होता आमचा डे 1 आणि डे 2चा अल्बेनियामधला ब्लॉग, ज्याच्यामध्ये आम्ही तिरानावरून निघालो होतो आणि बेरात इथे पोहोचलेलो. बेरात आता आम्ही एक्सप्लोअर केलं आहे. तर आता आम्ही बघूया पुढे काय काय करतो. तर हे बघण्यासाठी आमचे पुढचे ब्लॉग नक्की बघा. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.